राजधानी सातारा, छत्रपती शिवरायांचा सातारा, मर्द मावळ्यांचा सातारा, पराक्रमाचा साक्षीदार सातारा. महाराष्ट्राची शान सातारा. हो, सातारा हा विषयच लय वेगळा आहे. आणि त्याच साताऱ्यात आम्ही आलो आहोत. तिथल्या लोकसभेचं चित्र काय आहे, इच्छुक काय म्हणतायत, मतदार काय म्हणतात, आणि त्या पलीकडे जाऊन आमचा इथे टिकाव लागणार का, आम्हाला किती स्कोप आहे ते आपण आज बघणार आहोत. आता सातारा म्हटलं की छत्रपती उदयनराजे भोसलेंचं नाव आपल्याला घेणं साहजिकच शक्य होणार आहे. आता ते आम्हाला भेटतात की आधीच दिल्लीला जाऊन बसलेत हेही बघूयात. चला राजवाड्याकडे गाडी घ्या. तुम्ही चला. गाडी बघितली का, MH 11 DG 007. राजांचीच गाडी आहे. हो, बघायचं का राजा आहेत का. हो, हा, ते कोणतरी दिसतो, त्यांना विचारूया का. चल चल चल. राजे कुठे आहेत. दिल्लीला गेलेत. मीटिंग आहे त्यांची, त्यासाठी गेले. काय करायचं. चल. आता आपण पोहोचलो राजवाडा परिसरात. राजे तर आज दिल्लीत गेलेत, ते संध्याकाळी आले तर आपण त्यांना भेटूच. पण तोपर्यंत आपण इथल्या मतदारांशी चर्चा करू. बघूयात त्यांच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे. जाऊया. चला. काय वाटतं, कोण निवडून येईल? इकडून आता डिक्लेअर कुठलं झालंय ते तिकीट अजून कोणाचं माहिती नाही. पण बाबा महाराज आणि उदयन महाराज यायला असतील आमचं जजमेंट आहे. दिल्लीत गेलाय, तिकीट अजून फायनल नाहीये, मिळावं का. मिळणार की हो, 100% मिळणार. ती राजगादी आहे. होय. असं आहे ना, राजगादीला तिकीट पाहिजे. पुरुषोत्तम जाधवांचं पण नाव चर्चेत आहे. इच्छुक आहेत. इच्छुक असले तरी आमची राजगादीची एवढी आहे, आम्हाला ती अपेक्षा आहे. पण भागातून मी खेडेगावातला माणूस, शेतकरी सामान्य माणूस, उदयनराजे बाबाला तिकिटे अशी मिळावी आमची अपेक्षा आहे. दादांना सीट गेली, अजित दादांना, दादांच्या तिकिटावर लढवावी का उदयनराजेंनी. लढवली चालेल की दादा. चालेल. काय काका, चहा पाणी झालं का. झालं. तुमचा हा अड्डा आहे का तुमचा. इथेच मैफिल वगैरे असतो आम्ही. बरोबर. गप्पा बिप्पा पण होत असतील. भरपूर होतात. राजकारणाचे होतात का गप्पा. सगळ्या सर्व क्षेत्रातले होतात. हो, मग आता माहिती असेल निवडणुका लागल्यात. निश्चितच माहित आहे. हो, काय कोणाच्या बाजूने वार. भारत देशात तर मोदींच्या बाजूला आहे. आणि साताऱ्यामध्ये आता उमेदवार ठरायचे अजून. कुणाला मिळावी. उदयन महाराजांना मिळावी. पण काय भाजपवाले अजून दिलं ना, जाहीर नाही केलं अजून. करतील ना विषय. आता तुम्ही म्हणताय उदयनराजेंना मिळावी, तर मागच्या वेळेला उदयनराजे पडले होते की. त्यावेळेची प्रत्येक वेळेची परिस्थिती फार वेगळी असते. त्यावेळेला काय झालं होतं? आताच्या परिस्थितीमध्ये निश्चितपणानं उदयन महाराजांना तिकीट मिळालं. पण त्यावेळेला काय झालं होतं? त्यावेळी काही अंतर्गत गोष्टी होत्या. आता जर समजा जर आता राजांना जर भाजपमधनं नाहीच मिळेल तिकीट, राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवले तर द्याल का नाही. ते अपक्ष लढवणार म्हणले ते. अपक्ष का नाही तिकीट मिळालं तर दुसऱ्या पक्षांचे ऑप्शन आहेत की राजांकडे. आता त्यांच्या मनावर आहे. तर मला सांगा, उदयनराजे की भाजप. उदयनराजे म्हणजेच भाजप, पण भाजप म्हणजे नाही हो, तरी उदयनराजे. पण आता पक्षात ते आहेत, त्या पक्ष पक्षात महत्वाचा की माणूस महत्वाचा. पक्ष महत्वाचा. ते राजकारणाला काय मत इकडचे सातारचे. असं काही तसं नाही मी राजकारणाबद्दल. आय थिंक उदयन महाराज येते. उदयन महाराज कन्फर्म येतील का असं वाटतंय. आणि मागच्या वेळेचं काय झालं होतं. त्यावेळेस पक्षांतर केल्यामुळे थोडा बाकी काही नाही. त्यावेळी तिकीट कन्फर्म दिसत नाही राजांचं. नाही, तिकीट जरी नाही मिळाले तरी अपक्ष जरी उभे राहिले तरी येतील सातारा. राजांनी परत पवारांकडे जावं का, शरद पवारांकडे.
नाही. का बरं? पण आता जर भाजपकडनं जर तिकीटच नाही मिळालं तर मग पवारच आहेत की शेवटी. भाजपला द्यावंच लागणार त्यांना. द्यावंच लागणार. बरं मी काय म्हणतो, आम्ही उभं राहू का इकडे? हा? द्याल होय, आम्हाला निवडून द्याल का? महाराजांशिवाय नाही. महाराजांशिवाय नाही. आणि महाराजांचा सपोर्ट असेल जय विरोला तर देणार की. देणार का? पक्का तुला खूप वाटतं आपल्याला. हो. अजून थोडा आपण बाजारात जाऊन आपल्यासाठी पण थोडा प्रचार करू आपण. तेच जायचं का? काका नमस्कार. चहा घेताय काय? हा? काय कुणाची हवा आहे साताऱ्यात? एक मिनिट काका. उदयन महाराज. काय राजांची स्टाईल कुठली आवडते? कॉलर उडून दाखवा बरं एकदा. हा. पण तुम्हाला एवढं राजे 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 म्हणताय तुम्ही, राजांचं काय नेमकं आवडतं तुम्हाला? राजांसारखेच राजे आहेत. काहीतरी काहीतरी असेल की बाबा काहीतरी एक तरी कारण मस्त असेल. एकदम. सगळ्यांना घेऊन चालतात. हा सगळ्यांना घेऊन चालतात. हा. असं कुणाला दुधाभाऊपणा करत नाही की बाबा हा वेगळा आहे तो वेगळा आहे. सगळ्यांना घेऊन चालतात. त्यांची स्टाईल वगैरे खूप अशी चर्चेत असते. कोणती स्टाईल आवडते राजांची? त्यांची सगळ्यात भारी स्टाईल ती कॉलरचीच आहे. हा. हो. तुमची कॉलर नाही पण करून दाखवा की तुम्ही एकदा. एकदा दाखवा बरं करून. करा. काय बाबा कोणाचं वार आहे साताऱ्यात? साताऱ्यात कुणाचं वार आहे जास्त? उदयन महाराज. होय. कुठली स्टाईल आवडती महाराजांची? सगळे बाजूने काम करते. हा. काय वाटतं कोण मारेल बाजी यंदा? पुरुषोत्तम जाधव साहेब, महायुतीचे उमेदवार. पुरुषोत्तम जाधव. काय म्हणजे त्यांनी काय कामं केली आहेत? कसं काय? शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून सातत्यानं लोकांच्या संपर्कात आहेत आणि विकास कामांचं भरपूर प्रमाणात. अहो पण तिकीट जाहीर झालंय का? पण महायुतीचं म्हणताय पण तिकीट जाहीर झालंय का त्यांना? तिकीट जाहीर होणारच ना. अहो पण राजे पण दिल्लीत जाऊन बसलेत. आपले लोकांच्यात बसलेले आहेत जाधव साहेब, त्यामुळे त्यांना तिकीट नक्की होय. जाहीर होईल. या काका नाही वाटलं? आम्हाला वाटतं पुरुषोत्तम जाधवच झाले पाहिजे. सातारचे तो पुरुषोत्तम साहेबच हे झाले पाहिजे. पण आता स्टँडिंग श्रीनिवास पाटील आहेत, त्यांनी काय कामं केली की नाही मग? ते सतत फिरतायत ना. ते आता जिल्हा प्रमुख आहेत. सतत आपल्या जिल्ह्यामध्ये फिरतायत. तुमचं मत कुणाला आहे मग? तुमचं मत कुणाला आहे? आमचं पुरुषोत्तम जाधवांनाच आहे होय. ना. काय मग मागच्या पंचवार्षिकला पण महाराज पडले. हाच तर प्रश्न सातारकरांसाठी महत्वाचा आहे ना. महाराष्ट्र सुधारला, देश सुधारला, पण पाहिजे असा सातारचा विकास झाला ना. मोठमोठ्या इंडस्ट्रीज कंपन्या बाकीकडे आल्या, पण साताऱ्यात का आला? सातारा प्रॉपर मराठ्यांचा असून राजधानी असून पण या ठिकाणी इंडस्ट्रियल कुठे, आयटी पार्क कुठे? इथल्या तरुणांना रोजगारीसाठी पुण्याला किंवा मुंबईला किंवा कोल्हापूरला जावं लागतंय. पण प्रॉपर मध्ये सातारामध्ये काय विकास म्हटलं तर इथल्या तरुणांना बाहेर पण गावात ही जावं सगळी लागतंय. कामं पुरुषोत्तम जाधव करतील का? 100% आज जर बघितलं तर साहेबांना 15 वर्षाच्या कामाचा अनुभव आहे. आज त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना सुद्धा कोरोनाच्या काळात पीपी किट हा शब्दच कुणाला माहिती नव्हता. त्यावेळेस सर्वप्रथम पुरुषोत्तम जाधव पण आम्ही आपल्या गाडीमध्ये मुक्काम केला, परंतु सर्वांना पीपी किट अख्या पण जिल्ह्यामध्ये आम्ही समजा ऐकलंय ते पवारांच्या वाटेवरती पण आहेत. असं का नाही साहेब, हिंदुत्ववादी हा. येतात बरोबर आहे ना. आजपर्यंत त्यांनी हिंदुत्व कधी सोडलं नाही आणि ते शेवटपर्यंत हिंदुत्वाबरोबर झाले. त्यांचं पहिलं वाक्य आहे. हा, आणि ते महायुतीचेच उमेदवार असणार आहे त्या ठिकाणी. पण गेले तर साथ येणार का? 100% आम्ही तर देणारच आहोत, पण या जिल्ह्यातील संपूर्ण जनता साहेबांना साथ देणार आहे. अहो वारकरी कुटुंबातले आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत ना. ह्यातील वारकरी कुटुंबाला कधी प्रतिनिधित्व मिळणार आहे का नाही? शेतकऱ्यांना कधी या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणार आहे का नाही? हा सर्वसामान्य जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा हा प्रश्न आहे ना. आम्ही दोघं कोण आहे माहिती आहे तुम्हाला? नसेल माहिती, आम्ही सांगतो. आम्ही आहोत शोले पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यामध्ये जय विरूची जोडी होती, तसेच आम्ही पण आहोत. आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक, त्यासाठी आम्ही शोधतोय मतदारसंघ. आम्ही जर साताऱ्यातनं उभं राहिलो तर द्याल का आम्हाला निवडून? जाधव साहेबांना सोडून आम्ही नाही आता कोणाला देऊ शकत. जय बिरूनं त्यांच्या आजमगडला जाऊन उभं राहावं. इथं साताऱ्यात मात्र सातारकरांची जागा आहे. आम्ही आता साताऱ्यात फिरतोय, आम्हाला म्हणजे राजांची लयच बेकार क्रेज दिसते हो. तर राजांच्या विरोधात का कोण उभं राहण्याची धाडस करत नाही? नाही, राजांच्या विरोधात उभं का राहायचं? त्यांनी असं काय अन्याय केला की त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे? कायम ज्यांना जी अडचण असते त्यावेळी त्यांच्यापाशी जर कोण आपली अडचण घेऊन गेलं तर ते त्याचं काम करण्यासाठी स्वतः जातात किंवा स्वतः फोन करतात. त्या अधिकाऱ्यांना असेल किंवा जे कोण असेल, म्हणजे नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, अधिकारी असो, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर नाही बोलायची त्यांची ताकद आहे आणि एसपी नाही बोलायची त्यांची ताकद आहे. फक्त तो
माणूस योग्य असणं गरजेचं आहे. खोटं असेल तिथं महाराज उभे राहत नाहीत, जिथं सत्य असेल तिथं ते कायम उभे राहतात. हे सगळं कधी होईल जेव्हा तिकीट मिळेल ना. ते तिकीट मिळणार ना. मिळालंय. मी काय म्हणतो, नाही तिकीट मिळालं, अपक्ष उभे राहिले तरी महाराजच निवडून येणार. पण राहणार का? राहणार ना. हा पण जर कुणीच नाही दिलं त्यांना पण पक्षाने. पण आम्ही असं पण ऐकलंय की आता सपोज तिकीट मिळालं नाही तर दादांकडून जर उभे राहिले तर राहतील का महाराज दादांच्या? दादांकडून नाहीत राहणार ते अजिबात. नाहीच राहणार. नाही ही अपक्ष राहतील पण दादांकडून उभं राहणार नाही. अच्छा. आणि मी काय म्हणतो 5 वर्षात रोजगार, तरुणांचा रोजगार दिलाय. रोजगार दिलेलाच आहे. बाकीचं आता कसं, बाकीचं क्वालिफिकेशन जास्त असल्यामुळे ते बाहेर गावी जातात, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. तसं इथं क्वालिफिकेशन प्रमाणे कंपन्या नाहीत ना. शोले सिनेमा बघितलाय? त्याच्यामध्ये जी जय वीरूची जोडी आहे का, तसेच आम्ही पण आहोत. आम्हाला लढवायची आहे लोकसभेची निवडणूक आणि त्यासाठी आम्ही शोधतोय लोकसभा मतदारसंघ. आम्ही पुणे झालं, बारामती झालं, परत शिरूर झालं. आता आमचा तिथं काही टिकाव लागला नाही म्हणून आम्ही आलोय साताऱ्यात. तर आम्ही जर उभं राहिलो तर त्याला कामाला निवडून. तुम्हाला एवढ्या ठिकाणी जर तुमचा टिकाव लागला नाही, म्हणजे निभाव लागला नाही, तर तुम्हाला असं का वाटलं की तुमचा साताऱ्यात लागेल म्हणून? कारण आम्ही असं ऐकलंय जसं साताऱ्यात कंदीपेढ्या फेमस आहेत तशी कंदीपेढ्यासारखी माणसं पण साताऱ्यात आहेत. हो, पण त्याच्याबरोबर महाराजांसारखी माणसं पण साताऱ्यात आहेत ना. हो का? तर त्यात तुमचा निभाव कुठं लागला? म्हणूनच आम्ही आलोय ना नशिबात. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला. महाराजांनी मला असं वाटतं पाठिंबा की दिला तुम्ही दुसरा मतदारसंघ बघितला पाहिजे. पण आम्ही बी चुकले नाही ना. हा. नाही, तो माणूसच वेगळा आहे. देणार का आम्हाला निवडून? नाही महाराजच फक्त. महाराजांनी आम्हाला पाठिंबा दिला. महाराज देणारच नाहीत ना. महाराज स्वतःच उभं राहणार. आम्ही आहोत साताऱ्यात आणि आज आमच्या सोबत आहेत पुरुषोत्तम जाधव साहेब लुक एकदम असा डॅशिंग वाटतोय. मी लुक डॅशिंग म्हणजे मी पोलीस खात्यात होतो, अच्छा. त्यामुळं असं डॅशिंगच आहे. किती वर्ष होता खात्यात? 20 वर्ष. 20 वर्ष? 20 वर्ष. मी अँटी करप्शनला भ्रष्टाचार विरोधी काम करतो म्हणून मला खूप त्रास झाला, म्हणून मी राजीनामा देऊन बाहेर पडतो. आता तुम्ही साताऱ्यात लोकसभा लढवायला तुम्ही इच्छुक आहात, पण आता इकडे सगळ्यात जास्त ताकदवर नाव आहे तुम्हाला तर माहिती आहे, उदयनराजे भोसले. हो आहे ना. पण जर आता उदयनराजे पण निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, आता ते जर अट्ट्याला पेटून उठले तर तुम्ही सोडाल का त्यांच्यासाठी जागा? एक हे पहा, मी माझं एक ऐकून घ्या. 2019ला मी लढायची तयारी केली होती. मला पंचवार्षिकला धनुष्यबाणावरती नरेंद्र पाटील लढले, ही जागा आहे शिवसेनेची. आणि त्यानंतर उदयनराजेंनी राजीनामा दिला. तर उदयनराजेंनी राजीनामा दिल्यावरती पोटनिवडणूक लागली. त्यावेळी मी फॉर्म भरला होता, वाई विधानसभा आणि लोकसभेसाठी फॉर्म भरला. त्यावेळी मला तेव्हाचे आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला थांबवलं. त्यांनी सांगितलं की आता तुम्ही लढू नका, मी तुमचं नीट पुनर्वसन करतो. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ते पुनर्वसन करायला जमलेलं नाहीये. पण मी एकनाथभाई शिंदेचं काम मी मनापासून करतोय, संघटना बांधतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे उदयनराजेंनी आता हा अट्टहास करू नये. जर युतीच्या वाटपात सेनेचा मतदारसंघ आहे तर सेनेचा जर एखादा शिवसैनिक खासदार होत असेल तर होऊन देत ना. मला पण तळागाळातल्या समस्या माहिती आहे. म्हणताय बरोबर, पण राजे दिल्लीत काय, तुम्ही इकडे मुंबई पुणे करताय. अहो ते दिल्लीतच बसायचं काम आहे त्यांचं. ते ऑलरेडी राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे पडल्यानंतर. पण तिकीट आता दिल्लीत फायनल होतं ना. पण नाही, दिल्लीचे पण मंडळी विचार करतील. त्यांना पण संख्या महत्वाची आहे. जर सातारा जिल्ह्यातून 3रा खासदार निवडून येत असेल तर नक्कीच एक खासदार वाढणार आहे. त्यामुळे संख्या महत्वाची आहे लोकशाहीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हा 3रा खासदार हा शिवसैनिक असेल. फाईट म्हणजे होणारच. आमच्या समोर कोण उमेदवार आहे आघाडीचा त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आमच्या जिल्ह्याचं मी तर म्हणतो गेली 10 वर्ष मोदी सरकारमध्ये आमचा जिल्ह्याचा खासदार असता तर नक्कीच आमची विकासाची गंगा भरभरून या जिल्ह्यात वाहिली असते. आता पवारांची ताकद आहेच की. श्रीनिवास पाटलांना मागे पवार कार्ड एकदम जोरदार चाललं त्यांच्या मागे. ऐका ना, पवारांची जरी ताकद असली तरी देखील आता ती ताकद संपलेली आहे. त्यांचा पक्ष दुभंगलेला आहे. त्यामुळं आता महायुतीची ताकद या जिल्ह्यामध्ये जास्त आहे. आणि मला असं वाटतं की महायुतीचा खासदार 100% विक्रमी मतांनी निवडून येईल. आता मला सांगा, आता हे सगळं तुमचं बरोबर आहे, सगळं तुम्ही म्हणता की मी तयार आहे, सगळ्या गोष्टी माझ्या,
तुम्ही एकदा तरी उदयनराजेंशी बोलण्याचा प्रयत्न केला का? हा, मी उदयनराजेंशी बोललो. काय म्हणले राजे? उदयनराजेंना मी सांगितलंय की मी शिवसेनेकडून मी लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेचा आहे. ठीक आहे म्हटले ते, काय हरकत नाही. सांगा, म्हणजे राजेंना मान्य आहे तुम्ही त्यांच्या म्हणजे महायुतीतलं इकडे साताऱ्याचं मी निवडणूक? उदयनराजेंशी बोललोय, मी शिवेंद्रराजेशी बोललोय, मी रामराजेशी बोललोय. हा सातारा जिल्हा म्हणजे छत्रपती शिवरायांचा गादीचा जिल्हा आहे. त्यामुळे इथं सगळे राजे महाराजे सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि मी सगळ्यांशी बोललोय. आणि मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, कष्टकऱ्याचा मुलगा आहे. मला प्रश्न कळतात. या जिल्ह्यामध्ये MIDC असेल, असंख्य प्रश्न आहेत. या जिल्ह्यामध्ये मला IT आणायचंय. आज आमच्या जिल्ह्यातली तरुण मुलं दुसऱ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जातात. आज खरं तर या जिल्ह्यामध्ये नोकरी धंद्याच्या दृष्टीने काही कंपन्या आल्या पाहिजेत. आज तुम्ही बघितलं तर पुण्यानंतर कोल्हापूरचा विकास झालाय, साताऱ्याचा विकास होत नाही. हे पेन्शनरांचा जिल्हा, जरी पेन्शनरांचा असला तरी देखील इथल्या तरुणांसाठी रोजगार मिळाला पाहिजे. सातारकरांचा विकास होत नाही, मग याला जबाबदार कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? मग आता मी सांगितलं ना, याला जबाबदार कोण आहे? तर जे लोकप्रतिनिधी निवडून दिले तेच जबाबदार आहेत. म्हणजे तुमचा रोज श्रीनिवास पाटलांकडे आहे का? पण त्यांच्यावर पण आहे यापूर्वीचे सगळेच लोकप्रतिनिधी. हा, मग यापूर्वी कोण कोण होते? NCPचे होते, जे कोणी होते, आता महाआघाडीचे आहेत. या जिल्ह्याचा जो विकास पाहिजे तो झाला नाही. माननीय मुख्यमंत्री, या आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आता या जिल्ह्याचा विकास झाला. दादांचा प्रश्न आलाय म्हणून दादांना पण सुटू शकते. दादा पण मागणी करताय. माझं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणाचं पण काम करायचंय महायुतीमध्ये. ज्याला कोणाला जाईल तिकीट त्याचं आम्हाला काम करायचंय. त्यामुळे दादांना जरी हा मतदारसंघ सुटला तरी दादांना मी विनंती केली आहे की गेली 4 टर्म मी काम करतोय. दादा सकारात्मक आहे. दादा सकारात्मक आहे. अच्छा. आणि आणखी मगाशी आम्ही मतदारसंघात फिरत होतो, आम्हाला दोघांना एक हिंट मिळाली. आता तुम्हाला सांगायचं आहे ते. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पवारांच्या वाटेवर पण आहात. खरं सांगा. ऐका. हे बघा, आता तुम्ही बघताय बदलत्या राजकारणामध्ये काय चाललंय. परंतु पुरुषोत्तम जाधव हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. पहिल्यापासून एक विचारधारा घेऊन मी काम करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आमचे नेते लोक मला तिकीट देतील आणि त्यामुळं मी संघर्ष यापूर्वी केलेला आहे. मी अपक्ष लढून मोदी लाटेमध्ये 1,56,000 मतं घेतली. त्यामुळे वारंवार ती वेळ माझ्यावर येणार नाही. माननीय मुख्यमंत्री साहेबांशी पण काल मी बोललो की आम्हा शिवसैनिकांना न्याय द्या आणि त्याप्रमाणे नक्की मला न्याय मिळेल. आता आम्ही तो काही जयवीर आहोत, पाहिलाय तुम्ही? हो, शोधले. आम्ही मतदारसंघाच्या शोधात आहोत. बारामतीवरून करून साताऱ्यात पोहोचलो. ठीक आहे. आता तुम्ही आमचे कॉम्पिटिटर आहात की आम्ही तुमचे कॉम्पिटिटर आहोत आम्हाला माहित नाही. पण आम्ही इकडची लोकसभा निवडणूक लढवली समजा, तर काय आम्हाला तुम्ही पाठिंबा देणार का? मला असं वाटतं आता वातावरण बदललंय. जनतेमधून एकच आवाज येतोय, पुरुषोत्तम जाधव. अबकी बार पुरुषोत्तम जाधव खासदार. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही साताऱ्यातून निवडणूक लढायचं काय नादी लागू नका. तुम्ही माझ्या प्रचारासाठी तुम्ही या. तुमच्या प्रचारासाठी नक्की तुमच्या चेहऱ्याचा उपयोग होईल. तरुण चेहरा आहे, तुम्ही जय वीरू म्हणून काम करताय. परंतु तुम्ही जर माझ्यासाठी जर कॅम्पेन मध्ये उतरला तर नक्की माझं मताधिक्य वाढेल. तुम्ही आमचा गेमच पलटवला. आम्ही इकडे लोकांना मत मागायला फिरतो, तुम्ही आम्हालाच कॅम्पेनिंगला लावता. नाही तसं नाहीये. जय वीरू की जोडी म्हणजे काय, तो बच्चन आणि धर्मेंद्र. तुझे प्रश्न जरा खोचक होते. तू ते खेळासारखा आहे बनाना. अच्छा, बर. आणि वीरू द्राक्षासारखं आहे. मस्त दाढी आहे पण आपलं मस्त. काय त्याचं हे नाही. विचारले व्यवस्थित माझी मुलाखत. तुम्ही आमची खूप प्रशंसा वगैरे केली, पण मतदारसंघ काय आमच्यासाठी तुम्ही सोडायला तयार नाही आहात. तर आता आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता आम्ही इथून निघायची वेळ झाली असं दिसतंय आम्हाला. कारण आम्हाला तरी काय वाटत नाही आमचा टिकाव लागेल. नाही आमचा टिकाव लागेल. तुम्ही एवढं राज्यभर फिरताय, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कुठं मतदारसंघ मिळाला तर घ्या, मला सांग. नक्कीच फोन करू. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर आम्ही बारामती सोडून साताऱ्यात आलो होतो आणि साताऱ्यात पण आमचा काय आता टिकाव लागेल असं दिसत नाही. त्यामुळे आता पुढच्या मतदारसंघाच्या शोधात निघू. तोपर्यंत पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.